आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। जुनी पेन्शन योजना परभणी जिल्ह्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांची अंतिम यादी जाहीर। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र अपात्रतेचा स्पष्ट निर्णय। आपण समोर परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 28 जानेवारी 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम OPS संदर्भात परभणी जिल्ह्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने औरंगाबाद रेट याचिका 2345/2025 मध्ये दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी 100% अनुदानित झालेल्या शाळांमध्ये त्याआधी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल असा स्पष्ट निर्वाळा देण्यात आला आहे। निर्णयाचा गाभा काय आहे? न्यायालयाच्या निर्णयानुसार 1/11/2005 पूर्वी नियुक्त झालेले कर्मचारी ज्या शाळांना 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर 100% अनुदान मिळाले आणि सध्या 100% वेतन अनुदान घेत आहेत, अशा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना OPS लागू होण्यास पात्र ठरवण्यात आले आहे। ह्यानुसार शिक्षण विभागाने पात्र व अपात्र कर्मचाऱ्यांची स्वतंत्र यादी जाहीर केली आहे। जिल्हा न्याय व तालुका न्याय तपशील। ह्या अंतिम यादीमध्ये परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगागड, जिंतूर, पालम, पूर्णा, सेलू आदी तालुक्यातील शेकडो शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। यादीत खालील तपशील नमूद आहेत: कर्मचाऱ्यांचे नाव व पद, शाळेचे नाव व शाळेत DDO कोड, प्रथम नियुक्तीची तारीख, 1/11/2005 रोजीच्या अनुदान स्थिती, सध्या मिळणाऱ्या वेतनाचा टक्का, सेवानिवृत्तीची तारीख, पात्र व अपात्र अशी नोंद, स्पष्ट नोंद। या आधारे पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार असून अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेत NPS ठेवण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व काहीमध्ये नाराजी। हा निर्णय अनेक वर्षापासून जुनी पेन्शन मिळण्यासाठी लढा देणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे। मात्र काही कर्मचाऱ्यांना अपात्र ठरवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित कर्मचाऱ्यांनी आवश्यक असल्यास पुढील कायदेशीर पर्याय खुले असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे। पुढील प्रक्रिया: शिक्षण विभागामार्फत पात्र कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाची अंतिम तपासणी करून जुनी पेन्शन लागू करण्याची प्रशासकीय कारवाई सुरू करण्यात येणार आहे। यामुळे येत्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षिततेसाठी मोठा आधार मिळणार आहे। ही यादी व निर्णय परभणी जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात दूरगामी परिणाम करणारा ठरणार असून जुनी पेन्शन योजना संदर्भातील वादाला मोठ्या प्रमाणात पूर्णविराम मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। असे प्रत्येक जिल्ह्यात परिपत्रक निघणार आहे। हे परभणी जिल्ह्याची यादी आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तामोसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा। पत्र पाहूया। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशीच अपेक्षा परभणी जिल्ह्याचे परिपत्रक निर्गमित झालेले आहे। आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहिलेले आहे। ही यादी या ठिकाणी दिलेली आहे, पात्र कर्मचाऱ्याची यादी। हे पूर्ण परिपत्रक अखिल तामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।